17 जुलै 2026 अवतार 3 फायर अँड ॲश बघितला. छान आहे, स्टोरी पण छान आहे, म्हणजे आधीचे पण छानच होते, हाही छान आहे. ॲनिमेशनची तर तारीफ करावीच लागेल, किती सुंदर सगळे सीन्स घेतलेले आहेत आणि सगळ्यांचे एक्सप्रेशन्स पण म्हणजे जे रिअल आहेत ते आणि जे बाकी रोबो आहेत ते पण सुंदर एक्सप्रेशन, सुंदर अनुभव आहे. आणि शेवटी म्हणजे हेच आहे की आपण किती नेचरमध्ये इंटरफिअर केलं किंवा माणसाची हाव काही संपत नाही. लालसा किती असली तरी शेवटी नेचरमध्ये जे आहे तेच जिंकतं, तेच शाश्वत आहे, हे त्याच्यातनं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. तर तेच जसं आता मागच्या वेळेस त्यांच्यावर अटॅक झालेला असतो आणि त्यांनी नाभीकडे शेल्टर घेतलेलं असतं आणि त्या दरम्यान त्याचा एक भाऊ म्हणजे त्या दोघांचा, त्या नवऱ्या बायकोंना जे 2 मुलं आणि 1 मुलगी असते त्यातला त्या मुलाने एक भाऊ गमावला असतो आणि त्याचं त्याला खूप दुःख असतं आणि वडील त्याच्याच करता नाराज असतात आणि त्यालाही मग ते गिल्ट असतं की आपल्यामुळे आपला भाऊ गेला आणि आपण काहीच करू शकलो नाही वगैरे. आणि त्यांना तो हा मुलगा सापडलेला असतो ज्याला त्यांनी म्हणजे त्या याच्यातनं सटकलेला त्यांच्या त्या रिसर्च लॅबमधनं बाहेर पडलेला जो असतो, जसा हा पडला असतो म्हणजे ज्याची 2 मुलं आणि हे असतं, तो जसा बाहेर पडला असतो तसाच हा पण सटकला असतो आणि त्याला ते सारखं म्हणजे मास्क घालावा लागत असतो, हेल्मेट सारखं श्वास घ्यायला, कारण त्यांच्या जगात त्याला श्वास घेता येत नसतो त्याच्याशिवाय. तर तो ह्या लोकांनी त्याचं नाव स्पायडर ठेवलेलं असतं आणि ते सायंटिस्ट लोक शोधतच असतात त्याला कुठे काय. पण एक दिवस हे लोक म्हणजे स्पायडर, त्याची मुलगी आणि हे बाकी सगळे त्या नाभीचे मित्रमैत्रिणी जेव्हा पाण्यात खेळत असतात तेव्हा ही आपल्या त्या शेपटीने त्याला काहीतरी असं अटॅच वगैरे करते, म्हणजे थोडक्यात त्याच्या तो म्हणजे असा मरून पडतो, बेशुद्ध होऊन पडतो. तर मग ती त्या एवामाला आवाहन करते वाचव म्हणून आणि ती त्याच्या शेपटी त्याच्या अंगाला असं लावते. तसं सगळं मायसिलियल ग्रोथ होऊन पूर्ण त्याच्या अंगाला चिकटते आणि त्याच्या आत ते सगळे वेगळ्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि तो नॉर्मल यांच्यासारखा होतो, म्हणजे या जगात त्याला श्वास घेता यायला लागतो. मग सगळ्यांना खूप आनंद होतो, तो फेकून देतो आपलं हेल्मेट वगैरे असं. तर अशातच एक तिथेच त्याच वर्ल्डमध्ये खालची त्या जंगलातल्या एक शिकारी वर्ल्ड असतो, शिकारी म्हणण्यापेक्षा लुटारू वर्ल्ड असतो. तर ते लोक म्हणजे लोकांवर अटॅक करून लुटायचं त्यांचं हे. तर मग त्यांच्याशी या लोकांची दोनदा मोठी भेट होते आणि त्याच्यात फायटिंगमध्ये यांचं परत नुकसान होते, पण हे लोक शेवटी त्यांना पळवून लावतात. आता इथे वरती जेव्हा सायंटिस्टना हे कळतं, म्हणजे त्यांना लोकेशन लक्षात येतं की आता हा यांच्या जवळ आहे, म्हणजे मग आता आपण जर नाभी लोकांना घेरलं किंवा त्यांना कंपेल केलं तर ते आपल्याला ते देतील, त्यांना आपण जिबे मारायची धमकी देऊ वगैरे. तर ते मग आपले 2 जे खालच्या जाती सारख्या असतात बनवलं असतं ज्यांना, त्या दोघांना असाइन करतात ती ड्युटी. मग ते लोकांना हे कळतं की हे लुटारू लोक यांचे दुश्मन आहे. तर मग तो तिथल्या त्या लुटारूच्या हेडला, बाई असते जी लेडी, तर तिला जाऊन भेटतो आणि मग तिला सांगतो की म्हणजे तिला लालच देतो थोडक्यात की मी तुम्हाला असे गन, आणि ते लुटारू वगैरे कशामुळे हरलेले असतात किंवा त्यांना पाठीमागे फिरावं लागतं कारण या लोकांच्या जवळ गन्स वगैरे असतात, त्यांना गन्स वगैरे मिळाले असतात. तर मग तो तिला ते गन दाखवतो आणि म्हणतो मी तुला अशी किती पण देऊ शकतो, गन्स पण देऊ शकतो आणि फायर गन पण देऊ शकतो की ज्याने तू आग लावू शकते. आणि तो डेमो देतो तिथे. मग ती एकदम इम्प्रेस होते, ते म्हणते ठीक आहे आपण करू अटॅक, म्हणजे आपली डील पक्की.
म्हणजे तू आमच्यासोबत राहायचं वगैरे असं. आणि मग ते लोक पूर्ण तयारीनिशी मग, आणि मग म्हणजे तिला विचारतात मग कुठे आहे त्यांचं हे, तर मग लोकेशन सगळं सांगते वगैरे. मग त्यांच्यावर अटॅक करतात आणि स्पायडरला पकडून घेऊन जातात. आता स्पायडरच्या मागे हा जेक, पण त्याचं नाव जेक असतं ऍक्च्युअल नाव. त्या वडिलांचं म्हणजे जो ते 2 मुलं आणि 1 मुलगी जी असते त्यांच्या वडिलांचं जेक असतं. तर आणि त्या नाभीची बायको प्रेग्नंट असते. तर तो जेक पण त्याच्या मागे जातो. तर त्याला पण म्हणजे थोडक्यात बंदी बनवतात, कारण तो त्याला सोडवायला आणि हे करायला जातो, तर त्याला पण बंदी बनवतात आणि मग नेऊन तिथे वरती ठेवतात. म्हणजे याला तर सुरू करतात लगेच एक्सपेरिमेंट्स वगैरे स्पायडरवर, आणि जेकला म्हणजे एका पिंजऱ्यात बंद करून ठेवतात. आता यांनी शपथ घातली असते आपल्या बायकोला की तू यायचं नाही, पण ती कुठली थांबते. मग ती म्हणजे लपून छपून पोचते तिथे आणि नवऱ्याला आपल्या सोडवते. तर स्पायडर पण सटकतो म्हणजे तिकडनं. मग ते दोघेही तिकडनं सटकून लपत लपत त्यांना जितकं डिस्ट्रॉय करता येईल तेवढं करून आणि परत येतात. पण परत त्यांना त्या स्पायडरच्या अंगात त्यांनी हे केलेलं असतं, म्हणजे त्यांना लोकेट करता येत असतं की आता स्पायडर कुठे गेला, काय गेला. त्याच्यामुळे ते लोक आता म्हणतात आपण आता असं, कारण आता यांच्या इकडे म्हणे गन्स आहेत आणि फायर हे आहे, त्याच्यामुळे आता आपण पूर्ण तयारीनिशी यांच्यावर अटॅक करायची. मग आता हा जेक जेव्हा इथे पोचतो खाली, आणि ते म्हणतात की ते लोक आता गप बसणार नाहीत आणि त्यांच्याकडे ट्रॅकिंग सिस्टम पण आहे, तर ते लोक पूर्ण तयारीनिशी आपल्यावर अटॅक करणार. तर आपल्याला पण तयार राहायला पाहिजे. मग तो त्यांचे जे हे असतात ज्याच्यावर बसून ते नेहमी फ्लाय करायचे फायटर्स, तर त्यांचा जो राजा असतो, किंग असतो, तर तो नाराज असतो थोडा, आणि थोडा म्हातारा पण झालेला असतो. कोणाचं म्हणजे ऐकत नसतो, आपल्या एका गुहेमध्ये शांत बसले असतो. पण जेकचं तो ऐकतो. जेक त्याला हे करतो आणि मग तो येतो. मग तो आल्यामुळे सगळे बर्ड्स हॅपी होतात, जे त्यांना फ्लाय करून घेऊन जायचे. मग तो सगळ्या त्या समुद्रातल्या फिशेसना, मोठ्या मोठ्या जे म्हणजे जलकाय मोठे विशाल प्राणी असतात, त्यांना पण आवाहन करतो की तुम्ही सगळे या. सगळ्या जातीतल्या लोकांना आवाहन करतो. मग ते सगळे जितके असतात दारू सोडून बाकीचे सगळे लोक एकत्र येऊन तयार करतात. आणि मग जशीच त्यांना ती हे दिसते, हळूहळू ते लोक अप्रोच करायला सुरुवात करतात. तर जसंच त्यांना मग ते येताना दिसतात, मग हे लोक पण फुल तयारीने अटॅक करतात. मग खालनं त्या फिश त्या जहाजांना ढुशा देऊन त्यांच्या वर करून, म्हणजे त्या जहाजांपेक्षाही विशाल असतात, त्यांच्यावर अटॅक करून त्यांना नेस्तनाबूत करतात. मग ते उलटे पुलटे झाले थोडे करून ती वरून हे बर्ड्स त्यांच्यावर मारा करतात, किंवा ऍक्च्युअल अटॅक करून. तर ते ऑक्टोपस सारखे प्राणी पण एकेकाला पकडून लपेटून खाली ओढतात आणि पाडतात, मारतात, म्हणजे सुरू होतं. पण ह्या सगळ्या मारामारीमध्ये ती नाभीची जी प्रेग्नंट असते ती जखमी होते आणि अगदी म्हणजे मरायलाच टेकते, आणि तिची डिलिव्हरी हे आलेली असते. तर मग ही जी जेकची बायको असते ती म्हणते मी तुला मरू देणार नाही. ती म्हणते नाही, पण आता तू माझ्या पोरीचा सांभाळ कर. आणि मग तिथेच तिची डिलिव्हरी करते. ही लगेच आपल्याजवळ तिला एका सॅकमध्ये गुंडाळून ठेवते आणि तशीच फायटिंग करत राहते. मग असं खूपदा असं होतं की एकमेकांना पकडलंय, एकमेकांना धारेवर धरलंय, आता मी ह्याला मारतो, तू ह्याला सोड, असं प्रकार सगळे चालू असतात. असं करत 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 शेवटी जेक आणि तो जो त्या स्काय लॅब मधला जो असतो, जो म्हणजे ऍक्च्युली स्पायडरचा खरा वडील असतो असं त्याचं म्हणणं असतं, तर तो आणि स्पायडर असे तिघेच फाईट करत राहतात एका याच्यावर. आणि ही येते मग बायको
जेकची. पण म्हणजे तो दरीत पडतच असतो स्पायडर. तर हा जो वडील असतो त्याचा ऍक्च्युअल, तो त्याचा हात पकडतो. मग जेक त्याला ओढतो. म्हणजे त्याच्यामुळे मग तो म्हणतो की अरे, जेकला म्हणतो की तू आता मी तुझा हे झालो, ऋणी झालोय, काय करावं काय नाही. आणि मग तेवढ्यात ही त्याची बायको येते. मग तो म्हणतो नाही, मला दूर गेलेलंच बरं. आणि मग तो दरीत उडी मारून म्हणजे स्वतःचा थोडक्यात जीव संपवतो. तो म्हणतो आता मला, आणि लॅब सगळी नष्ट करून टाकतात हे लोक, सगळे शिप सगळं 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 नेस्त नाबूद करून टाकतात. म्हणजे हाच एकटा फक्त त्या शिप मधला राहिलेला असतो. तोही उडी मारतो आणि जातो. मग झालं, मग सगळे जण परत येतात, जंगल में मंगल. आणि मग हा पण म्हणतो जे आपल्या मुलाला, म्हणजे इतके दिवस तो त्याला त्याच्याशी बोलत नसतो किंवा त्याच्यावर नाराज असतो. तर मधनं आता जेव्हा तो बघतो की आपल्या मुलाने इतकं सगळं केलंय, तो म्हणतो नाही, तू कर सकते हो, तुझ्यामध्ये आहे एबिलिटी. आणि मग आता तर सगळं झाल्यावर तो म्हणतो की तू खरंच तुझ्या भावासारखाच आहे, तुझ्या भावाची जागा घेऊ शकतोय तू आता. आणि मग त्याला पण ती जी मुलगी आवडत असते नाभीची, तिच्याशी लग्न करण्यास ऍग्री करतात. परत हिचं पण, कारण स्पायडरला पण ऍक्सेप्ट करतात आणि म्हणतात तू पण आता आमच्यातलाच एक झालायस. तर मग त्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न तय करतात. आणि मग सगळे हॅपीली राहतात. त्या छोट्या मुलीलाही म्हणतेच ना, जेकची बायको, की आता ही माझी छोटी मुलगी, हिला मी आता छान वाढवणार, तिचं नावही ठेवतात. आणि मग सगळे आनंदाने राहतात. तर छान, म्हणजे ओव्हरऑल फायटिंग, त्यांचं अटॅकिंग नेचर आणि सगळंच इमोशन्स, सगळं सुंदर आहे, म्हणण्यासारखं छान आहे, मला आवडले.